नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पत्नीच्या मृत्यू प्रकरणी चाकण पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे। अक्षय आनंदा मदने, वय वर्ष 26, राहणार पानसरेमळा, चाकण असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे। प्राप्त झालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेला ॲसिड प्राशन करण्यास भाग पाडल्याची बाब शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीमधून समोर आली आहे। पत्नीच्या मृत्यू प्रकरणी अक्षय मदने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अक्षय मदने याचा 1 फेब्रुवारी 2024 रोजी संबंधित मुलीशी विवाह झाला होता। मुलीच्या 42 वर्षीय आईने याबाबत चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे। चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत। चाकणजवळील आळंदी फाटा येथे बुधवारी मध्यरात्री 12च्या सुमारास एका लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवलं आहे। सिलेंडर रहेगा ना। कटपे को लगाना फोन। कटपे को लगा, कटपे को लगाना फोन। पानी वो मैंने दुकान से भेजना, तेरे भाई को बांटना पड़ा लेके आए। और जो लकड़ी है ना वो पीछे ढकल। खेड तालुक्यातील 144 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती बुधवारी 23 एप्रिल 2025 रोजी राजगुरुनगर येथे चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात तालुक्यातील मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आल्या। 144 ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडत होत असताना विविध गावा मिळून 100 नागरिक देखील उपस्थित नसल्याचे चित्र पाहायला मिळाले। या आरक्षण सोडती प्रसंगी तहसीलदार प्रशांत बेडसे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, नायब तहसीलदार राम बिजे आदी उपस्थित होते। गावनिहाय सरपंच आरक्षण पुढील प्रमाणे: अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आव्हाड, खरपूड, कुडे बुद्रुक, घोटवडी, टोकावडे, धामणगाव खुर्द, धुओली, नायफड, परसूल, भोरगिरी, शेंदुर्ली। अनुसूचित जमाती एकलहरे, खरोशी, गोरेगाव, डेहणे, भोमाळे, मोरोशी, वांद्रा, शिरगाव, साकुर्डी, सुरकुंडी। बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती महिला राखीव आंबू, मिरजेवाडी, दावडी, गारगोटवाडी, खरपुडी खुर्द, आवंडे। अनुसूचित जमाती दरकवाडी, नाणेकरवाडी, तुकाईवाडी, अहिरे, आडगाव। अनुसूचित जाती या गटात 9 ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीमध्ये निघोजे, मरकळ, शिंदे, चास, सुपे या ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला राखीव झाले। तर वहागाव, कळमोडी, चिखलगाव, तिफणवाडी या ग्रामपंचायती अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्या आहेत। नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी 33 ग्रामपंचायतीच्या सरपंच आरक्षण सोडतीमध्ये 17 ग्रामपंचायतीचे सरपंचपद महिला राखीव झाले आहे। नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोयाळीतर्फे वाडा, कान्हेवाडी बुद्रुक, जवळके बुद्रुक, वाकळवाडी, सावरदरी, कडधे, शिरोली, वाकी खुर्द, शिवे, रासे, सातकरस्थळ, भोसे, वाजवणे, एलवाडी, मेदनकरवाडी, साबळेवाडी, दौंडकरवाडी। नागरिकांचा मागास प्रवर्ग कोरेगाव खुर्द, रोहकल, वाडा, निमगाव, चरोली खुर्द, भांबोली, हेद्रुज, चांडोली, कणेरसर, देवोशी, करंजविहिरे, आंबोली, वरुडे, मोई। सर्वसाधारण गटात एकूण 72 ग्रामपंचायतीपैकी 35 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे महिला आरक्षण झाले ते पुढील प्रमाणे: सर्वसाधारण महिला आसखेड खुर्द, वराळे, औदर, गोसासी, रानमळा, दोंदे, शेलू, कमान, वाळद, वडगाव, खेड, सांगुर्डी, गोनवडी, धानोरे, होलेवाडी, गोलेगाव, एनिये, बुद्रुक, चिंचोशी, वापगाव, पिंपळगाव, खेड, कोयाळी, तत, चाकण, पाडळी, चांदूस, संतोषनगर, सिद्धेगव्हाण, कुरकुंडी, कानेवाडीतर्फे चाकण, पापळवाडी, वाकी बुद्रुक, खरपुडी बुद्रुक, ढोरे, बांबुरवाडी, गडद, तोरणे बुद्रुक, कोहिनकरवाडी, चिंचबाईवाडी, वरची, भांबुरवाडी, सर्वसाधारण जैदवाडी, साबुर्डी, बिबी, बहिरवाडी, वेताळे, एनिये खुर्द, तळवडे, वाघू, मोहकल, देशमुखवाडी, विराम, कोळिये, वासुली, कडूस, रेटवडी, पाळू, महाळुंगे, पागरी, पांगरी, केळगाव, चिंबळी, कुरुळी, अनावळे, शेलगाव, काळूस, बहुळ, टाकळकरवाडी, पिंपरी बुद्रुक, मांजरेवाडी, बिरदवडी, किवळे, आखरवाडी, राक्षेवाडी, कोरेगाव बुद्रुक, पूर, सांडभोरवाडी, कुडे खुर्द आणि गाडकवाडी।
पुणे जिल्ह्यात तळेगाव चाकण शिक्रापूर या 53 किलोमीटर मार्गावरील तळेगाव ते चाकण 4 पदरी उन्नत मार्ग व समांतर 4 पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर मार्गावर 6 पदरी रस्ता विकसित करण्याचा तसेच त्यासाठीच्या 4,206 कोटी रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। तळेगाव चाकण शिक्रापूर हा रस्ता मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग 48 वरील तळेगाव या ठिकाणाहून सुरू होऊन चाकण व पुणे शिक्रापूर या ठिकाणी पुणे अहिल्यानगर महामार्गात जोडला जातो। मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग 48 व पुणे छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 या 2 महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा रस्ता पुणे शहराकरिता बाह्य वळण म्हणून उपयोगी पडणार आहे। तसेच परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे। या रस्ते विकासात आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपुलासह बांधकाम केले जाणार आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा महामंडळाच्या माध्यमातून बीओटी तत्वावर हे काम केले जाणार आहे। या मार्गामुळे शिक्रापूर ते चाकण व तळेगाव या ठिकाणी होत असलेली वाहतूक कोंडी दूर होणार आहे। आता या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामास कधी सुरुवात होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मागील काही काळातील झालेल्या पोकळ घोषणांच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू होणार का याबाबत अजूनही या भागातील जनतेच्या मनात साशंकता आहे। उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना पुणे महानगर परिवहन मंडळाला म्हणजेच PMPML प्रशासनाला बस थांब्यावर निवारा शेड उभारण्याचा विचार पडला आहे। त्यामुळे प्रवाशांना ऐन कडक उन्हाळ्यात बसची वाट पाहत थांबावे लागत आहे। त्याचा ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांना त्रास होतो आहे। बस थांब्यांवर निवारा शेड उभारण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे। चाकण परिसरातील महामार्गावरून बस ये जा करत असतात, त्यामुळे तेथे प्रवाशांची संख्या अधिक असते। मात्र या भागात निवारा शेड नाहीत, त्यामुळे प्रवाशांना उन्हातच त्या ठिकाणी बस पकडण्यासाठी थांबावे लागते। पुणे नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर वेगवेगळ्या थांब्यावर प्रवासी असे उन्हातान्हात उभे राहत आहेत। MIDCमुळे चाकण, महाळुंगे, राजगुरुनगर, आळंदी आणि मोशी आदींसह इतर भागांतूनही येणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। परिसरात शाळा महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही अधिक आहे। या प्रवाशांना उन्हातान्हात महामार्गावर उभे राहावे लागते। वाहनांच्या वर्दळीच्या या रस्त्यावर प्रवाशांना अपघात होण्याची देखील शक्यता आहे। कळमोडी उपसा योजनेबाबत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत मांडलेल्या लक्षवेधीला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले होते। तसेच लक्षवेधीला दिलेले लिखित उत्तर प्राप्त झाले असून कळमोडी योजनेचा वाढीव गावांसह 273 कोटींचा सुप्रमा महामंडळाने तांत्रिक सल्लागार समितीस छाननीसाठी सादर केल्याची बाब समोर आली आहे। आळंदी तालुका खेड नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कचरा डेपोस लागलेली आग 3 दिवसांनीही आटोक्यात आली नाही। इथला संपूर्ण कचरा जळून खाक झाला। मात्र नगर परिषदेकडून दिवसभर गोळा केलेला कचरा ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुन्हा त्याच जाळलेल्या कचऱ्यावर टाकला जात असल्याचा अजब प्रकार पाहावयास मिळत आहे। कचरा जळूनच नष्ट करण्याची नवीन पद्धत घनकचरा व्यवस्थापनाबाबत दिसून येत आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील कारखान्यांच्या प्रदूषणावरून या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा रुद्रावतार आज पाहायला मिळाला। रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लिमिटेड म्हणजेच MEPL या कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत असल्याने खासदार कोल्हे यांनी अधिकाऱ्यांना असे फैलावर घेतले। मांजरेवाडी घटनेतील नराधम आरोपीला फाशी व्हावी आणि खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवावा या मागणीसाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी मंत्रालय मुंबई येथे काही मंत्र्यांच्या भेटी घेतल्या। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, राज्यमंत्री महिला व बालकल्याण मेघना साकोरे बोर्डीकर, मुख्यमंत्री सचिव अमोल पाटणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना सचिव यांची भेट घेण्यात आली। अत्याचार व खुनाच्या गंभीर प्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्रामस्थांनी भेट घेतल्यानंतर शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन कार्यवाहीसाठी सहकार्य करू असे सांगितले। शासनाने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यासारखे नामवंत सरकारी वकील देऊन हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून पीडितेच्या कुटुंबाला दिलासा द्यावा अशी ग्रामस्थांची भावना आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे, राजू खंडीजोड, पत्रकार राजेंद्र मांजरे, जयसिंग मांजरे व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांच्या वतीने सदरचं निवेदन आम्ही संबंधित सर्व अधिकारी, प्रशासन, शासन खेड तालुक्यात प्रशासनाद्वारा विविध भागात जाऊन लोकशाही दिन घेतला जात आहे। यात वाडा, पाईट आणि काळूससह विविध ठिकाणी लोकशाही दिन घेण्यात येत आहे। यात नागरिकांची प्रलंबित कामे सोडवणूक करण्यासाठी जागच्या जागी वरिष्ठ अधिकारी सूचना देताना दिसत आहेत। मात्र कामे प्रलंबित राहतात कशी? जर वेळेत ही कामे सरकारी बाबूंनी केली तर असे लोकशाही दिन घेण्याची गरज पडणार नाही अशी अनेक नागरिकांची भावना आहे।
अवजड वाहने रस्त्यात बंद पडत असल्याने वाहतूक कोंडीला आयतीच नियंत्रण मिळत असल्याच्या घटना चाकण औद्योगिक भागात अनेक ठिकाणी सर्रास पाहावयास मिळत आहेत। भैरवनाथ विविध विकास कार्यकारी सोसायटी वाकी बुद्रुक या संस्थेतील शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या घटना थांबवण्याचे नाव घेत नाहीत। त्यामुळे पीक कर्ज वाटप लांबत चालले आहे। संचालकांच्या राजीनाम्यामुळे मागील काळात अडचणीत आलेली संस्था आता अचानकपणे सचिव बाळासाहेब शिवेकर यांनी सुट्टी घेतल्याने ऐन पीक कर्ज वाटप काळात शेतकऱ्यांची अडचण झाली आहे। जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवून हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना चाकणमध्ये बुधवारी 23 एप्रिल 2025 रोजी श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी भाजपचे पदाधिकारी व हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारण काय? भारताच्या कानाकोपऱ्यात ही आंदोलन ही निषेध झाली पाहिजे। त्याचं कारणच आहे हे जिहादी प्रवृत्तीचे लोक कानाकोपऱ्यात घुसून बसलेत। अशांना यथोचित खेचलं पाहिजे। त्याचं हे उदाहरण आहे। तो हरामखोर रात्री 12-12:30 वाजता उघडपणे स्टेटस टाकतो, पाकिस्तान इज बेटर दॅन इंडिया। सुदैवाने पोलीस बांधवांनी यथोचित त्याचा समाचार घेतला। दुर्दैव हे होतं त्याला वाचवण्यासाठी त्याची छोटी छोटी पोरं पुढे आली। अगदी 5वी-6वीचं पोरगा आणि त्याची 4वी-5वीची पोरगी पुढे आली। रुको साहब या अबू ने नहीं किया ये मैंने किया। कोई शिकवता ही उषा पोरांना पाहिजे ते का? काही नालायक माणसांच्या नाकर्तेपणामुळे नालायकपणामुळे मृत्यूला सामोरं जावं लागलेलं आहे। जो काश्मीर गेले 10 वर्ष अतिशय शांततेत गोविंदाने नांदत होता, ज्या काश्मीरने आता कुठं समृद्ध होण्यास सुरुवात केली होती, ज्या काश्मीरचं नंदनवन पुन्हा एकदा होण्याला सुरुवात झाली होती, ज्या काश्मीरमधून सुंदर सुंदर फुलांचा उगम पुन्हा एकदा व्हायला लागलेला होता, दहशतवादाचा समूळ नाश झालेला होता, त्याच वेळेस पाकिस्तानी लोकांना, पाकिस्तानी सैन्याला या काश्मीरचं फुलणारं हे सौंदर्य पाहावलं नाही आणि त्यांनी एक भ्याड हल्ला अतिरेक्यांकरवी काल पहलगाम मध्ये केला। त्यांच्या सगळ्या मैत्रिणींचा हात द्यायला अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानला बसने गेलो होते। बसने गेल्यानंतर तिथे त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि नंतर 8 दिवसामध्ये त्यांनी तिकडे मोठे मोठे बॉम्ब घडून आणले। अटल बिहारी वाजपेयींचा आत्मविश्वास गेला आणि त्यानंतर त्यांनी जे वाक्य म्हणलेले आहे हिंदुस्थानचा नकाशा आता पाकिस्तान याच्याशिवाय पूर्ण होणार नाही असं अटल बिहारी 30 वर्षापूर्वीची जी गोष्ट आहे ती आज मी तुम्हाला सांगतो की हिंदुस्थानचा नकाशा ज्या वेळेला पूर्ण होईल त्यावेळेला पाकिस्तान शिवाय हिंदुस्थानचा नकाशा पूर्ण होऊ शकत नाही असं अटल बिहारी वाजपेयी लष्कर प्रमुखांनी मागच्या आठवड्यामध्ये म्हणले काश्मीर ही आमची नस आहे, गळ्याची नस आहे, ये नस आम्ही नगाड़ा बज गया है सरहद पर शैतान का, पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का। जब ही नगाड़ा बज गया है सरहद पर शैतान का, पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का। कबत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है। जागतिक पुस्तक दिनानिमित्त राजगुरुनगर येथील सार्वजनिक वाचनालयात आयोजित पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। खरोशी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 10 विद्यार्थ्यांना सायकलचे मोफत वाटप करण्यात आले। यावेळी कृष्णा सोनवणे, अनिल राक्षे, संतोष चव्हाण यांच्यासह माऊली सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज।